हॅलो नमस्कार, मी अंकिता. तुम्हाला सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. ते इथे माझी सारवणाची तयारी चालली होती. मला सारवायचा होता हा खालचा ओटा आणि ते सूर्योदय झालेला तुम्ही बघू शकता. आता हे टाकीच्या झाडाच्या आड तुम्हाला सूर्य दिसणार नाही स्पष्टपणे, पण ही सकाळ जी असते ना, खरंच म्हणजे मनाला एकदम प्रसन्न करणारी सकाळ असते. आणि मला खूप म्हणजे हा टायमिंग सकाळचा जो असतो ना, सकाळचा टायमिंग तो मला खूप आवडतो. एकदम असं मनाला प्रसन्न करणारा असतो. आणि मला इथे सारवायचं होतं. मला माझं हे खूप पहिल्यापासून आवडतं. कारण आता हा ओटा आहे ना, पावसाळ्यात नाही सारवता येत शक्यतो, कारण पावसाळ्यामध्ये कसं सारखं पाऊस येतो ना, पावसाने ते सारवत ते राहत नाही आणि तो सगळं खराब होऊन जातो. मी पावसाचं पत्र्याचं पाणी ते टिपकत राहतं का, सगळं असं त्याची माती वगैरे सगळ्याशी निघून जाते. त्याच्यामुळं मी काय हे ना केलं आता, एक 4-5 पाऊस पडल्यानंतर एक 4-5 वेळा सतत असं कंटिन्यू सारवलं ना, नंतर आहे ना एक अशी लेअर तयार होते, जाड थर तयार होतो ना, त्यामुळे मग आहे ना परत असं सारखं जर 8 दिवसातून एकदा सारवलं तरी होतं मग. त्यामुळे मला हे सारवायला खूप आवडतं. मग त्यामुळे थंडी असू नाही तर काही असू, मी म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा मम्मीकडे होते ना, तर मला असं मम्मीचं पण मी अंगण वगैरे सारून काढायची. मला आवडायचं खूप. म्हणजे मला गावाकडे असलं ना, की मला हे असं सारवण वगैरे म्हणजे मला आवडतं. कसं काय माहिती, मला असं पहिल्यापासूनच म्हणजे कितीही काही असलं, किती थंडी असू नाही तर काही असो, पण मी असं एकदा ठरवलं ना मनाशी मला हे करायचं, तर मी ते करते म्हणजे करतेच. असं असतं माझं, मला की मला हे करायचं आहे. कितीही आपल्याला जरी त्रास होऊ नाही तर काही हो, पण माझं एक असं असतं की मी ते ठरवले ना, की ते मला करायचं ते मी करतेच. आणि अगदी सारून काढायचं. त्यानंतर मला झाडायचं होतं खालचं, जे अंगण आहे तिथं पाणी मला थोडंसं झाडायचं होतं, कारण सारून घेतल्याच्या नंतरच मी झाडते. सारून झाल्याच्या नंतर आहे ना, आता हे पूर्ण सारून सारून झाल्याच्यानंतर मला गायांना पाणी पाजायचं होतं. त्यानंतर गायांचं खालचं जे आहे ना, म्हणजे आपण आमच्या गाय कशा एक जागीच बांधलेल्या असतात, त्याच्यामुळे त्या गायांचं सगळं धुवायचं होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, सारून झाल्याच्यानंतर किती छान आणि किती भारी प्रसन्न वाटतं. मी डेली रांगोळी काढते म्हणजे घरासमोर. समजा कधी एका दिवशी जर खूप शेतातलं काम असेल म्हणजे घाईमध्ये, आणि जर मला टाईम नाही भेटला, किंवा मग कालची रांगोळी जर छान असेल काढलेली म्हणजे अंगणामध्ये वगैरे खराब वगैरे नसेल झालेली, तर मग मी नाही काढत. मग कधी 1-2 दिवसातून एखाद्या टायमाला मी काढते. पण डेली माझी म्हणजे अंगणामध्ये म्हणजे जिथे मी सारवलं ना, तिथे माझी छोटीशी का पण माझी रांगोळी असते म्हणजे असते. आणि त्यानंतर इथं गायांचं आवरलं होतं, म्हणजे धुवून वगैरे झालं होतं. आता तिथं थेट कोयता घ्यायचा आणि थेट शेतात जायचं गायांचं म्हणजे खायला काढायला. तर खायला बाकी नव्हतं, दुसरं नाही काही काढायचं खायला. पण हे येडगं होते ना, हे तोडायचं होतं. तरी बघू शकताय, ह्याने ग्लोव्ज घातले, कारण हे येडगं होते ना, मग असं अंगाला कापतं. तरी माझ्या हाताला ना थोडंसं म्हणजे हे झालं होतं, लागलं होतं ते. ती झालं तरी शेवटी ते बोलून चालून येडगं होतच आहे. त्यामुळे मग ते तोडताना ना एकदम जपून आणि सावकाश तोडायला लागतं. तरी ते मला तोडून झालं होतं. त्यानंतर यांची मका हे मका घेऊन आले होते आणि मग हे येडगाव न्यायला घरी आले होते. त्यानंतर इथे आहे ना, म्हणजे आमच्या शेजारी म्हणजे आपण म्हणतो ना, आता आपण गेलो त्यांच्याकडे तर ते आपल्याकडे येतं कामाला, असं ही आमच्याकडे असंच हीच पद्धत आहे. कारण आपण जर दुसऱ्यांच्या शेतात कामाला गेलो तर दुसरे आपल्या शेतात कामाला येतात, आणि शेवटी आपण शेतकरी, त्याच्यामुळे आपण एकमेकांकडे गेले तरच आपल्याकडे